नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या 24 जुलैच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की राधा ही डॉक्टरांना भेटण्यासाठी आलेली असते आणि राघव आणि सिंधूसुद्धा. तर लगेच सिंधू असते ती राधाची ओळख करून देते आणि ही आमच्या बाळाला जन्म देण्यासाठी तयार आहे असे डॉक्टरांना सांगते. तर डॉक्टर ह्या राधाला भेटून खूप खुश होतात आणि राधाला विचारतात की राधा, तुम्ही मनापासून या प्रेग्नन्सीच्या टेस्टसाठी तयार आहात ना, आणि ही प्रक्रिया तुमच्यावर होणार त्यामुळे काही नाही ना. तर राधा म्हणते की नाही, सिंधू ही माझी बालपणाची मैत्रीण, आम्ही एकाच सख्या बहिणीसारखं वागलो, त्यामुळे मी माझे जे काही गर्भ आहे ते राघव आणि सिंधूच्या बाळाला देण्यासाठी तयार आहे. मी फक्त 9 महिने या बाळाला वाढवणार माझ्या गर्भामध्ये आणि त्यानंतर मी ते खुशीने ते बाळ राघव आणि सिंधूला देणार. तर डॉक्टर खुश होतात आणि राधाला म्हणतात की तुम्ही 9 महिने या बाळाला आपल्या पोटात वाढवणार आणि नंतर ते बाळ तुम्ही राघव आणि सिंधूला दिल्यानंतर त्याच्यावर तुमचा काहीच हक्क राहणार नाही आणि तुम्हाला हक्कसुद्धा हा गाजवता येणार नाही. तर लगेच राधा म्हणते की हो डॉक्टर, मला ही सर्व माहिती आहे, ते बाळ मी राघव आणि सिंधूचेच आहे, ते त्यांनाच देणार. राधा म्हणते की डॉक्टर, तुम्ही जे काही सांगता ते साहजिकच आहे, कारण 9 महिने बाळ पोटात वाढवणे त्याच्यावर प्रेम हे होतेच आणि ते साहजिकच आहे. तरीसुद्धा बाळ हे सिंधूकडेच राहीन. मला जर बाळाची आठवण आली तर मी त्याला भेटण्यासाठी जात जाईल, पण सिंधूने माझ्यासाठी खूप काही केलेले आहे, तिचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. सिंधूने माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला म्हणून मी तिच्यासाठी एक मैत्रीण म्हणून इतके तर करू शकते ना. तर डॉक्टर खुश होतात आणि खरंच सिंधू खरंच एक खूप ग्रेट डॉक्टर आहे असे सिंधूचे कौतुक करते. तेव्हा डॉक्टर सर्व झाल्यानंतर राघवला विचारतात की मिस्टर राघव, तुम्हाला हे सर्व मान्य आहे का? तर राघव खुश हो बोलतो. तर लगेच डॉक्टर ह्या राधाला विचारतात की तुम्हाला सिंधूने जे काही सर्व काही एक्सप्लेन केले असेल, पण मी सुद्धा तुम्हाला सर्व काही या टेस्टबद्दल सांगेल. तेव्हा राधा म्हणते की हो, मला सर्व माहिती आहे आणि मी तयार आहे. तर सिंधू म्हणते की डॉक्टर, मी तिला सर्व पद्धतीने हे सांगितले, पण तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने राधाला सर्व समजून सांगा. तर डॉक्टर ह्या राधा आणि सिंधूला सांगत असतात की सिंधूचं जेव्हा मिसकॅरेज झालं तेव्हा तिचं एक जे काही बीज होतं ते आम्ही वाचवलं, कारण त्या बीजामुळे सिंधू एकदा तरी आई होऊ शकत होती आणि त्या बीजामुळे आज राघव आणि सिंधू पुन्हा एकदा आई बाबा होऊ शकतील. आणि सिंधूचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा आम्ही तिच्या काही टेस्ट केल्या होत्या, त्यामध्ये आम्हाला असे आढळण्यात आले, सिंधूची बाळ ही उत्पादन करण्याची क्षमता आता संपलेली आहे. हा शेवटचा चान्स आहे राघव आणि सिंधूसाठी आईबाबा होण्यासाठी, आणि ते जर बीज फुकट गेलं तर राघव आणि सिंधूला परत कधीही आईबाबा होता येणार नाही. मधू ही सर्व चोरून ऐकत असते आणि राघव सिंधूला खूप वाईट वाटत असते. डॉक्टर म्हणतात की आपण सर्व काही लीगल फॉर्मॅलिटीज आहे त्या पूर्ण करूया आणि लगेच सुरुवात करूया. तर लगेच राघव सिंधू तयार होतात, मात्र मधूला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण तिने सर्व काही चोरून ऐकलेले असते. त्यानंतर राघव सिंधू हे राधाला घेऊन तिच्या घरी पोहोच करण्यासाठी येतात. तेव्हा राधाचे घर येते. सिंधू म्हणते की राधा, तुझे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही, कारण तू मला जीवनातला आज खूप मोठा आनंद देते. तर लगेच राधा म्हणते की सिंधू, हे काय बोलतेस तू? कसले उपकार? माझ्यासाठी जे काही केले ते कमी आहे का ग? आणि आपण लहानपणापासून एकत्र मैत्रिणी आहोत, मग आपल्यामध्ये कसले उपकार आणि कसले काय? तेव्हा सिंधू आणि राघव खूप खुश होतात. राघव म्हणतो की तुमचे मिस्टर यासाठी तयार झाले, खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही तुमचे आभारच मानायला हवे. तेव्हा राधा म्हणते की नाही, कसले आभार कसले काय? तर राघव म्हणतो की तुमचे घर कुठे, मी तुम्हाला ड्रॉप करतो. राधा म्हणते की नाही, मी इथे जवळच राहते, मी जाते स्वतः. तर राघव आणि सिंधू राधाला बाय करून तेथून निघून जातात. तर राधा ही आपल्या घरी जात असते आणि मधूसुद्धा तेथून राधाचा पाठलाग करत रिक्षामधून खाली उतरते. राधा रिक्षात बसून आपल्या घरी जायला निघते आणि स्वामी विवेकानंद कॉलनी असे नाव सांगते. तर मधू हे चोरून ऐकते आणि ती तिकडे जाण्याचे ठरवते. तेवढ्यात एक गुंड येतो आणि मधूच्या गळ्यातील चैन ओढून पळायला लागतो. तर तेथे मधू ही जोरात चोर चोर असे ओरडते. तर तेथील काही माणसे धावतच येतात आणि त्या चोराला पकडतात आणि मधूपुढे घेऊन येतात. तेव्हा ते माणसं हे मधूची चैन परत तिच्या हातात देतात. तर लगेच ते माणसं म्हणतात की ह्याला सोडू नका, तुम्ही याला पोलिसात द्या. तर लगेच तो जो काही गुंड असतो तो मधूला म्हणत असतो की नाही, मी तुमची चैन परत केली, मला प्लीज पोलिसात देऊ नका, कारण माझं आयुष्य खराब होईल. तर लगेच तो गुंड म्हणत असता की सोडा मला. तर लगेच मधू त्या माणसांना त्या गुंडाला सोडून देण्यासाठी सांगते.
तर ते माणसं हे तेथून निघून जातात. तर लगेच मधू त्या गुंडाला म्हणत असते की नुसतं सॉरी बोलून काम चालणार नाही, कारण तुला माझं एक काम करावे लागेल. तर तो गुंड म्हणतो की कोणते काम? तर आता मधूने सिंधूला जे काही राधाच्या घरी येताना गुंड पाठवलेले असते तो गुंड हाच असतो आणि तो आता सिंधूवर हल्ला करणार का आणि सिंधूची यामधून सुटका कशी होणार आणि हे सर्व सत्य लवकरच कसे बाहेर येणार आणि मधू आता राधाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवणार का, हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.